हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि आई आम्ही जातो आहे डोंबिवलीला एका एक्झिबिशनमध्ये. तर त्या एक्झिबिशनमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण थ्रू आउट ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि जर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे. 3 दिवस हा एक्झिबिशन असणार आहे. तर चला जाऊया आपण. दुपार झाली, आता आम्ही दुपारीच निघालोय आणि आज फर्स्ट डे आहे एक्झिबिशनचा. तर आता आम्ही ऑटोची वाट बघतोय आणि आता आम्ही डोंबिवलीला जातोय. तर तुम्ही ह्या व्लॉगमध्ये लास्टपर्यंत कनेक्ट राहा, कारण की एक्झिबिशन आहे तर आपल्याला तिथे खूप उपयोगी गोष्टी मिळतील. आता खूप सारे सण लागोपाठ आहेत. गणपती आहे, रक्षाबंधन आहे, त्याच्यानंतर गोपाळकाला आहे ना, बरेचसे सण आहेत. तर त्या रिलेटेड आपल्याला काय मिळतं आणि बायकांचा आवडता विषय म्हणजे साडी, ते तर तिथे असणारच असणार. तर तुम्ही कनेक्ट राहा लास्टपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये. तर बघूया आपल्याला काय काय मिळतं. तर आम्ही आता रिक्षामध्ये बसलो आहे आणि आता आम्ही डोंबिवलीला जातो आहे. हे जे एक्झिबिशन आहे ना ते फक्त 3 दिवसांसाठीच आहे, म्हणजे 7, 8 आणि 9 ऑगस्ट. तर मे बी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोचला असेल तर तुम्ही आहे ना टेन्शन घेऊ नका, कारण की इथले जे मोस्ट ऑफ जेवढे पण ब्रँड आहेत त्यांची मी नावं सगळी आणि नंबर मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे जे ब्राह्मण सभा हॉल होतं ना ते तिलक रोडवरती होतं. तर तुम्हाला हे बॅनर्स दिसतील बाहेर, तर तुम्ही आतमध्ये एंटर करू शकता. आतमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती जायचं आहे या आतमध्ये बिल्डिंगमध्ये. आणि आम्ही आता जातो आहे आतमध्ये. ॲक्च्युली एक्झिबिशन म्हटलं ना की मला खूप एक्साइटमेंट होते, कारण की खूप नवीन नवीन गोष्टी ना आपल्याला तिथे पाहायला मिळतात. म्हणजे मोस्टली आपल्याला दुकानात किंवा ऑनलाईन तसं एकदम फील नाही करता येत गोष्टी हाताला, तसं एक्झिबिशनमध्ये आपल्याला. आणि मला दरवेळेला एक्झिबिशनमध्ये काही ना काही चांगलं काहीतरी मिळतंच आणि मी काहीतरी शॉपिंग करतेच. तर बघूया ह्याच्यामध्ये मला काय आवडतं आणि मी काय शॉपिंग करते. तर आपण इथे ब्राह्मण सभा हॉलमध्ये आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे असे टी शर्ट्स आहेत. तर ची काय प्राईस आहे ते आपण त्यांना विचारूया. ते लहान मुलांचे टी शर्ट आहेत का? मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे. ओके, म्हणजे हे काय स्टॉल नंबर? स्टॉल नंबर 1 आहे. ओके, आणि 7, 8, 9 3 दिवस आहे. 7 ऑगस्ट आवडेल. नाही 7, 8 ऑगस्ट 7, 8, 9 ऑगस्ट पर्यंत ब्राह्मण सभा हॉल, डोंबिवली ईस्ट. इथे रेडीमेड ब्लाऊज आहेत आणि ऑफकोर्स साड्या पण आहेत भरपूर साऱ्या. तुम्ही बघू शकता. आता गणपती, रक्षाबंधन एवढे सगळे फेस्टिवल एकत्र आलेत, त्याच्यामुळे बायका एकदम खुश आहेत साड्या बघून. तर ताई आपल्याला सांगतील की त्यांचा स्टॉल नंबर काय आहे, इंस्टाग्राम ID जर असेल तर, आणि प्राइस रेंज साधारण काय आहे. हाय, माझं नाव तेजस्वी, माझ्या ब्रँडचं नाव रंगदारी आणि माझा स्टॉल नंबर आहे L2. आणि तुम्हाला माझ्याकडे ज्या साड्या आणि रेडी टू वेअर ब्लाउजेस मिळणार आहेत. माझ्याकडे स्ट्रेचेबल ब्लाउजेस आहेत कॉटनमध्ये. तुम्ही ती रील टाकलेली, तुम्ही बघितली का तुमची रील? तर यांच्याकडे जे स्ट्रेचेबल ब्लाउज आहे ते तुम्ही सांगा ना. हो, सो आपल्याकडे हे स्ट्रेचेबल 2 वे ब्लाउजेस आहेत. त्याला साइड इलास्टिक येतं आणि हे 1 साइड तुम्हाला मी ट्रेडिशनल प्रिंट दिली आहे आणि एक साइड तुम्हाला ब्लॅक दिलंय, म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या साड्यांबरोबर पेअर करू शकता. तर ही खूप चांगली आयडिया आहे. तुम्ही 2 वे हा ब्लाऊज वेअर करू शकता. एक बाजूला एकदम ट्रेडिशनल लुक आहे आणि एका बाजूला एकदम असा फंकी स्टाईल लुक आहे, जो तुम्ही कशाबरोबर पण पेअर करू शकता. तर ह्याची प्राइस रेंज साधारण काय आहे? हे 1200 ला आहे. 1200 ला. पण तुम्ही एक लक्षात घ्या की 1200 मध्ये 2 वे ब्लाऊज घालायला मिळतं, म्हणजे अकॉर्डिंग 600 ला एक ब्लाऊज. हा, ते 600 ला असं बघायला गेलं तर एक ब्लाऊज पडतो. तर हे चांगलं आहे. म्हणजे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फिटिंगची काही चिंता नाहीये. हे फुल्ली स्ट्रेचेबल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे ब्लाऊज आहेत हे कम्प्लिटली स्ट्रेचेबल, सो म्हणजे अगदी
हवं तितकं स्ट्रेच करून फुल तुम्ही वापरू शकता आणि पूर्ण स्लीव्स पासून एव्हरीथिंग स्ट्रेचेबल आहे. सो अगदी टी शर्ट सारखे आपल्याला घालायला कम्फर्टेबल असतात आणि त्याला हुक आहे, प्रिन्सेस कट आहे. हे तुम्हाला 799ला आता ऑफरमध्ये मिळतात. नॉर्मल प्राइस त्याची 1000 आहे. आणि तुम्ही 3 दिवस इथे असणार. हो 7-8-9 ऑगस्ट तुम्ही इथे येऊ शकता. तर पण आता पुढे बघूया. साड्या पण खूप सुंदर आहेत. हे बघा इंडिगो प्रिंट आहे इथे, खूपच सुंदर आहे. ही एक साडी छान आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत ना एकदम हलक्या फुलक्या साड्या आहेत. तर आपण रक्षाबंधन आहे किंवा अजून काय आहे तर घालू शकतो. एकदम ब्लॅक कलरची साडी खूप सुंदर आहे. आणि ह्या अशा पण साड्या आहेत जे गोल्डन मध्ये एकदम मस्त फेस्टिव्ह वेअर. तर आपण आता इथे पुढच्या स्टॉल वरती बघूया काय आहे. ताईंना माईक देऊया म्हणजे त्या सांगतील आपल्याला तुमच्या ब्रँड बद्दल आणि काय तुमचे हॅलो, आमच्या ब्रँडचं नाव अरुण्य ॲरोमॅटिक्स आहे. आमच्याकडे सगळे होममेड पदार्थ आहेत. आम्ही स्पेशल सावंतवाडीवरून आलो आहोत. तर कोकणातले जे प्रोडक्ट्स आहेत ते आमच्याकडे आहेत. हे गावठी पोहे आहेत. त्याची जी कुळीत पिठी आहे जी आमच्या इथे स्पेशली बनवली जाते. हा मालवणी मच्छी मसाला आहे. त्यानंतर हा मालवणी गरम मसाला आहे पूर्ण. स्मॉल पॅकेट पण असेल. हो, स्मॉल पॅकेट पण आहेत त्याच्यामध्ये. हे छोटे स्मॉल पॅकेट आहेत आणि हे त्यानंतर 500 ग्रॅमचे असे हे पॅकेट आहे. तसेच हे भाजणी थालीपीठचं पीठ आहे. हे सगळं घरगुतीच आहे, घरी बनवलेलं. त्यानंतर हे वडे पीठ आहे जे मालवणी वडे, आपण कोंबडी वडे जे बनवतो त्यात. आणि हे मोदक पीठ आहे. तर असं हे सर्व घरगुती आहे यांचं. तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता. तर ताई आपला इंस्टाग्राम आयडी वगैरे काय आहे का? इंस्टाग्राम सध्या तरी हा प्रोडक्ट आहे. ओके, तर तुमचा काय नंबर वगैरे असेल तर तुम्ही मला नंबर द्या. म्हणजे ऑनलाईन जर कोणाला करायचं असेल तर. हा, मी नक्कीच त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन आहे प्रोडक्टच्या यावर, ती मी इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला. त्याच्यावरती नंबर पण आहे की तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर. आणि तुम्ही 3 दिवस इथे आहात. 7-8-9 स्टॉल नंबर काय आहे तुमचा? स्टॉल नंबर आहे L3. ठीक आहे, थँक्यू. तर आता इथे आपण नेक्स्ट स्टॉलवरती आलो आहे. इथे आपल्याला कुर्ते दिसत आहेत, रेडीमेड कुर्ते आहेत. कॉटनचे कुर्ते आहेत. कॉटनचे कुर्ते आहेत. काय साईज आहे? स्मॉल टू 4XL पर्यंत साईज आहे. स्मॉल टू 4XL. 4XL पर्यंत साईजेस आहेत. आणि तुम्ही पण 3 दिवस इथे आहात. आणि तुमचं काय इंस्टाग्राम आयडी वगैरे आहे? parnasi.co इंस्टाग्राम आहे. parnasi.co इंस्टाग्राम आयडी आहे बघा, हे नाव आहे. आणि साधारण प्राइस रेंज काय आहे? 800 पासून स्टार्टिंग. आणि पूर्ण कॉटन आहे ना? हँडब्लॉक हँडाय केलेले, कुठचंही केमिकल यूज नाही. पूर्ण नॅचरल डायपासून हँडमेड फॅब्रिकपासून सगळं बनवलेलं आहे. आणि लिमिटेड पीसेस आहे. सो लवकर या. 7-8-9 ऑगस्ट ब्राह्मण सभा हॉल डोंबिवलीला. थँक्यू. या 7-8-9 ऑगस्ट ब्राह्मण सभा हॉल डोंबिवलीला. थँक्यू. तर फायनली मला माझ्या आवडीचा एक स्टॉल मिळाला. तर मला हे असे कॉटनचे कुर्ते ना खूप आवडतात. तर मी ते बघत होते की मला काय आवडतं आहे. मी 4-5 कुर्ते बघितले आणि मला त्यातल्या त्यात पिंक कलरचा कुर्ता फार आवडला. कारण की ह्यांचे कुर्ते जे होते ना सगळे त्यांना कट होते साईडला. पण ह्या कुर्त्याला ना बघाल तुम्ही की ते फ्रील होती मधल्या साईडला. तर त्याच्याने मस्त एक असं घेराव येत होता कुर्तीला. आणि ह्यांचे कपडे इतके भारी होते ना कॉटनचे, एकदम स्मूथ कॉटन होतं. त्याच्यामुळे मला हा कुर्ता जाम आवडला. आणि कलर एकदम मस्त होता. मी घरी येऊन ट्राय केलं तर मला साईज पण एकदम परफेक्ट झाली. त्याच्यामुळे तुम्ही पण इथे जर येत असाल ना तर ह्या कुर्त्याच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. कारण की मला इकडचे कुर्ते मोस्टली सगळे खूप आवडले. पण मला जास्त करून तो पिंकवाला आवडला म्हणून मी तो परचेस केला. तर आता बघूया अजून मला पुढे काय काय मिळतं. आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला जर तुम्ही अजून फॉलो नसेल केलं तर लगेच जाऊन फॉलो करा. कारण की तिथे असे नवीन नवीन अपडेट तुम्हाला इंस्टाग्रामवरती मिळतील.
आणि त्यांनी इथे ना सांगितलं की ह्यांचे हे सगळे हँड ब्लॉक आहेत, त्याच्यामुळे त्यांचा कलर पण नाही जाणार आणि ह्यांचे जे क्लोथ्स आहे ते वॉशिंग मशीनमध्ये वॉश नाही करायचे, ते नुसतं पाण्यातनं काढायचं आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे केअर कशी करायची फॅब्रिकची ते त्यांनी मला सांगितलं. आणि ते शॉर्ट आणि लाँग दोन्ही कुर्तीज होत्या, तर तुम्ही इथे येऊन मस्त बघू शकता. तर इथे बरंच काय काय आहे. तर इथे ह्या स्टॉलवरती आपण आलो आहे, ते सर्व रेझिन आर्टचं यांचं आहे संपूर्ण. आणि तुम्ही बघू शकता इथे हे माळा आहेत जे आपण देवांना घालू शकतो. तांदूळ येते आणि वेगवेगळ्या कलरचे धागे आहेत. नंतर अशा प्रकारचं हे की होल्डर, की आहे ना ते, की होल्डर आहे रेझिन आर्टमध्ये. आणि नाव बनवले अशा बऱ्याच. तुम्हीच सांगा तुमचे प्रॉडक्ट काय काय आहेत आणि तुमचा स्टॉल नंबर काय आणि जर इंस्टाग्राम आय डी असेल तर. ओके. माझा स्टॉल नंबर आहे 6, ब्राह्मण सभा हॉल आनंदोत्सवमध्ये. मी जे प्रोडक्ट्स बनवते ते सगळे कस्टमाइज प्रोडक्ट्स आहेत जे रेझिनपासून बनवले जातात. आता हे झुमका आहेत, हे स्पेशली तुमच्या ड्रेसचं डिझाईन बघून मग त्या डिझाईनची कॉपी ह्याच्यावर पेंट केली जाते. हे सगळे जे आहेत ते हँड पेंटेड आहेत. सो ड्रेस असेल त्याप्रमाणे कस्टमाइज आपण करू शकतो. हे पेंडंट्स आहेत, हे सुद्धा रेझिनचे आहेत. काही रिअल फ्लॉवरचे आहेत, काही सी थीम्सचे आहेत, त्यानंतर काही गॅलेक्सी टाईप आहेत, काही ग्लिटर टाईप आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या स्टँडीज आहेत ज्या आपण कार डॅशबोर्डसाठी यूज करू शकतो किंवा होम डेकोरसाठी सुद्धा यूज करू शकतो. त्यानंतर किचन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, अल्फाबेट किचन्स आहेत, गणपती स्वामींचे किचन्स आहेत. त्यानंतर हे हळदी कुंकुमची थाली आहे, जे आपण हळदी कुंकवाला वाण म्हणून सुद्धा देऊ शकतो, कोणाला गिफ्टही करू शकतो. त्यानंतर ही पूजा थाली आहे. आता स्पेशली गणपती जवळ येत आहेत, त्याच्यामध्ये आपण गणपतीच्या समोर डेकोरेटिव्ह म्हणून आणि ही थाली म्हणून पूजेसाठी यूज पण करू शकतो. त्यानंतर हे सुद्धा काही 2 प्रकारचे अजून की होल्डर्स आहेत. ह्या फ्रेम्स आहेत ज्या आपण घरात शोकेसमध्ये किंवा कोणाला गिफ्ट करायला सुद्धा यूज करू शकतो. आणि हे एक बुकमार्क्स आहेत, म्हणजे जे बुक लवर्स असतात त्यांच्यासाठी काही मेसेज सहित बुकमार्क्स आहेत, ते सुद्धा कस्टमाइज आहेत आपल्याला हवे तसे. आता हे सगळ्या बनवलेल्या वस्तू आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा आपल्याला पाहिजे त्या थीममध्ये आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो. किंवा आता हे हे किचन आहे, हे जे किचन आहे आता हे रोज पेटलचं किचन आहे. आपल्याला एखाद्याने दिलेलं गुलाब किंवा एखादी वस्तू जर आपल्याला स्टोअर करायची असेल तर त्यासाठी खूप छान ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये कुठली गोष्ट खराब होत नाही. हो, मेमरीज सगळ्या आपण स्टोअर करू शकतो याच्यामध्ये. स्टॉल नंबर आहे 6 आणि 3 दिवस तुम्ही असणार इथे. येस, 7, 8, 9. हे त्यांचं कार्ड आहे आणि हे त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे, नंबर आहे. ऑनलाईन ऑर्डर करू शकता. येस, ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतो. थँक्यू. थँक्यू. प्रत्येक एक्झिबिशनचा जो मेन पार्ट असतो ते मालवणी सगळं जे साहित्य आहे आपलं, कोकम सरबत, लाडू, पोहे, मालवणी पीठ, कुळीथ, हे तर मॅन्डेटरी गोष्टी आहेत ज्या एक्झिबिशनमध्ये असल्याच पाहिजेत प्रत्येक. आणि त्याच्यामुळे हा एक स्टॉल आहे शिवसाई मसाले म्हणून. तुमचा स्टॉल नंबर काय आहे ताई? L22 आहे. तुम्ही पण 3 दिवस आहात ना इथे, 7, 8, 9 ऑगस्ट. तर तुम्ही हे इथे येऊन परचेस करू शकता. खाजा, लाडू, मेथीचे लाडू आहेत, कोकम सरबत आहे, लोणचे आहेत, खोबऱ्याची वडी, नारळाची वडी, शेव चिवडा आहे. आणि इथे वेगवेगळे मसाले आहेत. हां, आणि इथे चटणी आहे आणि हे पोहे आहेत मालवणी. तुमच्या कुठल्याही स्टॉलवरती तुम्ही मालवणी गेला तर तुम्हाला हे पोहे मिळतीलच. आणि हे तांदूळ पण तुम्हाला दिसतील. तर तुम्ही इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता आणि तुम्हाला जे काय परचेस करायचे ते तुम्ही करू शकता. मालवणी मसाला आहे. अच्छा, तुम्ही स्वतः बनवता का? ओके. हे छोटं पाकिट पण मिळत असेल ना त्याच्यामध्ये? हां, म्हणजे एखाद्याला जर ट्राय करायचं आहे तर मग ते तुम्हाला ऑर्डर करू शकता ना, तुमचा नंबर वगैरे आहे ना त्याच्यावर. छोटं पाकिट ट्राय करून मग मोठ्या पॅकेटची ऑर्डर देऊ शकता असं. हां, तेच. त्याच्यानंतर हे सगळे पीठ आहे तिथे, मोदक पीठ आहे जे आत्ता खूप गरजेची गोष्ट आहे, गणपती येत आहेत जवळ. हां, काजू आहेत. त्यानंतर कोकम हे आपले कुठले आहेत म्हणजे
मालवण ओके ओके. सॉल्टेड असतील ना कोकम? हां. आंबोळी पेठ म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि हा त्यांचा चार्ट आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्राम थँक्यू. हॅलो, माझं नाव आहे माधुरी वर्धम. माझ्या ब्रँडचं नाव आहे रिवा. माझ्याकडे सगळे हँडमेड क्रॉचेटचे प्रोडक्ट मिळतात. ते किचन्स आहेत, क्यूट क्यूट रबर्स, सनफ्लॉवर्स हेअर टाय. वाव, गजरे तर मी शोधत होती. हे गजरे लहान मुलांसाठी किंवा मोठी पण लावू शकतात. युनिक असे हेअर क्लिप्स, वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळे कलर्स, हेअर बो. हे आपण लहान मुलांसाठी छान प्रकारचे हेअर बँड्स. हे आपण रेग्युलर यूज करतो असे समोसा पाऊच. हे असे युटिलिटी पाऊचेस आहेत. ते आपण रेग्युलरचं सामान यूज करू शकतो. आपण वॉश पण करू शकतो. आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी पण यूज करू शकता. हे साडी फोल्डर आहेत, जेणे आपण कपाटात साड्या वगैरे व्यवस्थित ठेवू शकतो. वॉशेबल आहेत. ते चांगलं आहे. कपड्याचे ते साडीचे हा. आणि हा मोठा बॅग्स पण सुंदर आहे. तर याची साधारण प्राइस काय आहे म्हणजे? हे वरचे किचन्स आहेत मोठे, ते 150ला आहेत. हे खालचे 150. गजरा आहे तो 200. ओके. हे रबर्स आहेत ते 100. हे 150. हे 100. हे 50 ओनली. हे 100. हा पण छोटा पाऊच 100ला. आणि हे 200. riva.2101. आणि ऑनलाईन ऑर्डर करू शकता. हा. थँक्यू. या स्टॉलला आपण आलोय. काही सांगतील आपल्याला? सांगा ताई तुमचं नाव आणि स्टॉल नंबर. नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि माझं स्टॉलचा नंबर आहे 5. माझं ब्रँडचं नाव आहे हँडमेड बाय सिद्धी आणि माझ्याकडे कॉटनच्या आम्ही स्वतः शिवलेल्या बॅग्स मिळतात. ज्याच्यामध्ये छोटेवाले पाउचेस आहेत, आयपॅड कव्हर्स आहेत, साईड स्लिंग्स आहेत, क्रॉस बॉडी बॅग्स आहेत. क्रोशेमध्ये माझ्याकडे फॅनी बॅग्स आहेत, काही किचन्स आहेत, लिपस्टिक पाउचेस आहेत. हे लिपस्टिक पाऊच पण आहे आणि हे क्रोशेमध्ये आहेत आणि हे रेग्युलर वाले फॅब्रिक मध्ये आहेत. त्याच्यानंतर वॉलेट्स आहेत, छोटे टॉयज आहेत, इव्हिल आयचे ऑप्शन आहेत. आणि हे पण असे एक वरीबम वाले किचन्स आहेत जे मी न्यू बनवले आहेत. आणि हे माझं एक कलेक्शन आहे जे ट्रेल ब्लेझर बॅग मध्ये येतं, ऑफिस बॅग म्हणून. आणि हे बॉक्स बॅगचं कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये स्क्वेअर बॉक्स बॅग मिळतात. थँक्यू. तुमचं इंस्टाग्राम हँडल सांगितलं नाही, माझं इन्स्टा हँडल आहे हँडमेड बाय सिद्धी. आणि 7, 8, 9 तिन्ही दिवस तिन्ही दिवस इथे तुम्हाला एक्झिबिशनला मिळेल. टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9. वेलकम मॅम. तर इथे अशा कलरप्रमाणे कस्टमाइज पण केलं जातं. तर तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. खूप मस्त आणि मेन म्हणजे यांची फिनिशिंग इतकी छान होती ना की आम्ही इथे पण काहीतरी परचेस केलं आहे. तर मी तुम्हाला ना माझी स्टोरी मी इंस्टाग्रामवरती टाकली की मी काय काय परचेस केलं आहे. तर नक्की जाऊन माझा इंस्टाग्राम हँडल लगेच फॉलो करा. हॅलो, नमस्कार. मी सानिका संकेत घुमरे. माझ्या ब्रँडचं नाव आहे सानिका क्रिएशन. माझ्याकडे टोटली खण किंवा पैठणी या रिलेटेड वस्तू आहेत, ज्या स्वतः टोटली मी बनवलेल्या आहेत. खणाची तोरणं आहेत, फ्रीज मॅग्नेट्स, खणामध्ये ट्रे बनवलेले आहेत, समई आसन आहेत. गणपतीसाठी फेटा आहे, ॲडजस्टेबल आहे, लहान मोठ्या साईजनुसार अवेलेबल आहेत. केळीची पानं आणि गणपतीचे बॅकड्रॉप आहेत, ते पण हँडमेड आहेत. हो, लिप्पन आर्टमध्ये हे केलेलं आहे. शिवाय ही अशी देवळी एक वेगळं ट्रेडिशनल लुकमध्ये वेल्वेट थीममध्ये केलेलं आहे. आणि इथे अष्टविनायक आणि हे मल्टी कलरचं सर्कल जास्त अट्रॅक्शन हे आहे. हो, ऍक्च्युली ते लास्ट इयरचं आमचं आहे, पण त्याला खूप डिमांड असल्यामुळे आम्ही रिपीट ते केलेलं आहे. आणि बॅकड्रॉप्स मध्ये कलर ऑप्शन्स भरपूर आहेत आणि हे वारली सुद्धा हँड पेंटेड केलेलं आहे. तर तुम्ही माझ्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. ब्राह्मण सभा येथे 3 दिवस आहे इथे. आणि माझ्या इन्स्टा ID ला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सीझनल गोष्टींचे अपडेट्स कळतील. ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकता. सानिका क्रिएशन म्हणून ब्लॅक कलरचा लोगो आहे. थँक्यू. तर मुद्दाम मी तुम्हाला हा जवळनं व्हिडिओ दाखवते कारण की
खूप छान गोष्टी होत्या आणि आत्ता आपल्याला सर्वात जास्त यूज होणाऱ्या गोष्टी होत्या. समई आसन होते, त्याच्यानंतर गणपतीसाठी फेटे, हे जे होतं पान ते तर इतकं सुंदर आणि इतकं रिच असं त्याचं क्लोथ होतं ना, खूपच छान. खणाचा कपडा होता पूर्ण, मस्तच होतं एकदम. त्यानंतर त्यांच्याकडे डायरीज होत्या ज्या त्यांनी त्या फॅब्रिकमध्ये वापरलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे पैठणी आणि खणामध्ये टोप्या होत्या ज्या ट्रेडिशनलसाठी आपण वेअर करू शकतो. आणि पूर्ण जे डेकोरेशन होतं गणपतीचं ते तर खूपच सुंदर होतं. तर बायकांचा आवडीचा विषय म्हणजे ज्वेलरी. आणि आत्ता जी आपल्याला ट्रेडिशनल ज्वेलरी सगळ्यात जास्त लागणार आहे, कारण की लागोपाठ सण आहेत, रक्षाबंधन आहे, गणपती आहे. तर बऱ्याचशा ह्या ज्वेलरी ज्या आहेत ना त्या ट्रेडिशनल आहेत एकदम. तुम्ही नथच बघा किती सुंदर नथी आहेत, एकदम ट्रेडिशनलमध्ये आहेत. त्याच्यानंतर हे नेकलेस आहेत. जास्त करून नथ आहेत आणि नथमध्ये खूप जास्त डिझाईन्स आहेत इथे. सुंदर असं छोटंसं काहीतरी गळ्यात घालायचं आहे तर खूप सुंदर आहे हे. आणि हे इयरिंग्ज आहेत सर्व. तर आपण आता ताईंना विचारूया की त्यांच्याकडे काय काय आहेत गोष्टी. ताई, जरा आम्हाला तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत आणि जरा माहिती द्या ना तुमची. नमस्कार, मी प्रियांका चांदेकर म्हणजेच दित्य राणी. मी हँडमेड ज्वेलरी बनवते. मी माझं कलेक्शन दाखवते. हे सगळे हँडमेड नेकपीस आहेत, हे बॅक इयर कफ आहेत, हे पर्ल्समध्ये आहेत आणि हे सगळे पिअर्सिंगच्या नथी आहेत. हे सगळे जॅपनीज पर्ल्स आहेत, हे प्रेसमध्ये आहेत आणि हे आहेत स्वरास्की पर्ल्स. तुम्ही फिनिशिंग बघू शकता, खूप छान आणि क्वालिटी पण चांगली आहे. हे पण नेकलेस आहेत. हे एक सुंदर युनिक कलेक्शन आहे माझं, ज्याला घुंगरू आपण लावलेले आहेत आणि मंगळसूत्र पण आपण म्हणून वेअर करू शकतो. घुंगरू मंगळसूत्र म्हणतात. हे एक खजूर मणीमध्येच नेकपीस आहे जो गळ्याबरोबर अगदी बसणार आहे. यानंतर हे सगळे बॅक म्हणजे कानाचे वरती घालणारे बुगडीसारखंच आहे, पण नथीच्या पेंडंटमध्ये आहे, चंद्रमध्ये आहे. आणि हे एक नेकपीस आहे जो पूर्ण मोत्यांचा आहे. त्यामध्ये जर तुम्हाला नुसतं मंगळसूत्र नकोय, नुसतं पेंडंट सारखं हवंय, तर हे नुसतं पेंडंट आहे. हो, हे मी वेअर केलंय आणि खूप सुंदर पण दिसतं. हो, ते खूप सुंदर दिसतं. गणपतीला एकदम घरातल्या घेऊन असं हो, खूप सिम्पल आणि युनिक कलेक्शन आहे. आणि ह्यामध्ये ढोलकी बीड्समध्ये पण मंगळसूत्र आहे. जर तुम्हाला मंगळसूत्रमध्ये नको असेल तर वेगवेगळ्या कलरमध्ये पण आहेत. आणि यामध्ये खूप छान कलेक्शन आहे. तुम्हाला बघायचं असेल तर जास्त करून नक्की. नथ खूप variety आहे. नथ मध्ये खूपच व्हरायटी आहे. खूप म्हणजे खूप म्हणजे सेम रिपीट अशी नथ तुम्हाला सेम डिझाईन मिळणार दिसणारच नाही, नाही. एवढ्या प्रकार आहेत. आणि हे गळ्यातलं बघ. हो, हे पण छान आहे. एकदम सेम हे आहेत, फक्त त्याची डिझाईन युनिक आहे एकदम. हे पण पैलू काहीतरी बोल. हो, हे अष्टपैलू मण्यांमध्ये केलंय आणि हा 7चाच प्रकार आहे, पण हा गळ्याबरोबर बसतो अगदी, त्यामुळे खूप सुंदर दिसतो. हे पण एक नवीन कलेक्शन आहे. मंगळसूत्रांमध्ये पण आहेत. हे इनविजिबल नेकलेस आहे. इनविजिबल नेकलेस पण आहे. हो, हे हे तुम्हाला 2000 मध्ये आहे, पण ह्यांचे जे पर्ल्स आहेत ते स्वरास्की पर्ल्स आहेत, त्यामुळे त्यांची क्वालिटी चांगली आहे. फिनिशिंग बघा हो. नंबर सांग. ओके, माझा नंबर आहे 9834939674 आणि इन्स्टा पेज आहे दित्य राणी म्हणून हँडमेड ज्वेलरी. थँक्यू सो मच. तर अजून एका स्टॉलवरती आपण आलो आहे. तर तिथे तुम्हाला हे असं नेल्स दिसतील बघायला. आणि ह्यांचे परफ्युम्स आहेत ना, परफ्यूम आहेत. तर इथे बघू शकता. तर मी ताईंना देते, ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की त्यांच्याकडे काय काय आहे. सो मी होममेड परफ्यूम्स घरी बनवते, तर ज्याच्यामध्ये वेगवेगळे जसे तुम्हाला हवे तसे फ्रेग्रन्सेस आहेत, स्वीट, स्ट्रॉंग. आणि स्पेशली आम्ही आता रक्षाबंधन हॅम्पर बनवलं आहे. सो हे रक्षाबंधन हॅम्पर क्युरेट केलं आहे, ज्यांना सिस्टर्सला द्यायचं असेल, ज्या ज्वेलरी बॉक्स, हां, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे पिक्चर्स हवेत ते पिक्चर्स, नेलचा सेट, 2 परफ्यूम्स, परत क्लच, चॉकलेट्स आणि ज्वेलरी बॉक्स असं सगळं येणार.
हां, म्हणजे सिस्टर्स लोकांना हे असं काहीतरी युनिक आवडतं रॅदर दॅन ते रोजचं असं काहीतरी कॅज्युअल आणि नेल्स वगैरे सगळं आहे. आणि हे पण एक हॅम्पर आम्ही क्रिएट केलं आहे. जर कोणाला असं बॉक्स नाही, बॅग हवं आहे, तर बॅगमध्ये नेल्स, चॉकलेट्स वगैरे असं सगळं आहे. आणि जर कोणाला असं फक्त मिनिएचरसारखं द्यायचं असेल, तर हे आम्ही मिनी परफ्यूम रक्षाबंधन गिफ्ट पण बनवलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते फ्रेग्रन्सेस भेटतील. आणि हे सगळे माझे नेल्स आहेत, कस्टमाइज जसे हवेत तसे करून भेटतात. सो माझ्या इथे ना लश, मस्की, वेव, परत रिच असेच फ्रेग्रन्सेस आहेत जे थोडे स्वीट आहेत काही काही, आणि काही काही असे स्ट्रॉंग आहेत बॉईज आणि युनिसेक्स. हां, तशा सगळ्या टाईप्सचे मी बनवले आहेत. आणि हे युनिसेक्स परफ्यूम्स आहेत, मग मेल फिमेल दोन्ही वापरू शकतात. तर असं नाही की हे फिमेल्सचेच आहेत किंवा मेल्सचेच आहेत. तर आम्ही तसेच क्युरेट केले आहेत. आणि बॉटल्स वगैरे कसे थोडे लोकांना युनिक आवडतात, तर आम्ही त्या हिशोबाने थोडं युनिक क्रिएट केलं. हे बघू शकता तुम्ही, रोज फ्रेग्रन्स आहेत, आम्ही रोजचे बॉटल्स क्रिएट केलेत. आणि मग आता आम्ही ते स्टॉल सेटअप केलं, तर आम्ही गेम ठेवला आहे अकॉर्डिंगली, की जर तुम्ही डाईस फिरवाल आणि ज्या डाईसवर जेवढा नंबर येईल तेवढं तुम्हाला डिस्काउंट भेटणार. तर असं थोडं एंगेजमेंटसाठी आम्ही गेम क्रिएट केलं आहे. सो तुम्ही पण. हां, माझं इंस्टाग्राम हँडल आहे डिसेंट बाय मंजिरी आणि नेल्सचं पेटल्स अँड पॉलिश बाय मंजिरी. आणि तुम्ही इथे येत असाल तर माझ्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. माझा स्टॉल नंबर 3 दिवस आहे, मी फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. थँक्यू. आता आपण एका स्टॉलवरती आलो आहे जिथे मेन तर हे अट्रॅक्ट वाटलं मला, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटलं. इथे ह्या पैठणीच्या सगळ्या क्लचेस आहेत. तर तुम्ही बघू शकता, कलर बघा किती छान आहे. मला खूप आवडलं हे. आणि इथे ना लहान मुलांचे ड्रेस आहेत रेडीमेड पैठणीमध्ये. आणि इथे खूप साऱ्या साड्या पण आहेत. काकींना विचारूया आपण त्यांच्याकडे काय काय असतं. नमस्कार. आमच्याकडे पैठणीचे सगळे बरेच प्रकार आहेत. त्याच्यात जॅकेट, लहान मुलांचे फ्रॉक्स येतील, फॅमिली कॉम्बो मिळेल तुम्हाला म्हणून. अच्छा. हां, अहो तुम्हाला कॅटलॉग दाखवते मी. कॅटलॉग काढून मी कॅटलॉग हे असं कॅटलॉग येणार. हे बघा, ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर इंस्टा पेज आहे आमचं. ओके. हां, त्याच्यावर तुम्हाला हे करून मिळेल, कस्टमाइज करून मिळेल. लहान मुलांचं अगदी लहान एक वर्ष. हो, फॅमिली कॉम्बो आहे हा. हे बघा, असे दाखवते, पुढे आहे बघा, ते असे ते कस्टमाइज करून जसं हवं तसं मिळेल तुम्हाला. साडी सिलेक्ट केली. खणाचे पण कपडे आहेत. नाही, पण हे असं हे पैठणीचेच. परत हे असं तोरण आहे, Colours खूप छान. कलर्स खूप आहेत. हे लहान मुलांचे फ्रॉक भरपूर आहेत आता, असे इकडे तिकडे पडले. हे बघा असे. ते no problem. हे बघा, त्याच्यात सध्या रक्षाबंधन वगैरे आहे तर भरपूर सेल होतं. तुमचं इंस्टाग्राम हँडल काय आहे? द लिटिल वस्त्र कंपनी. चालेल, थँक्यू. तर आता आपण एका स्टॉलवरती आलो आहे. तिथे हे सगळे लेडीज टॉप आहेत. ह्याच्यामध्ये पॅटर्न बघा वेगवेगळे आहेत, कॉटनमध्ये पण आहेत. तर आपण ताईंनाच विचारूया की त्यांच्याकडे काय काय पॅटर्न आहेत आणि काय काय आहे ते. नमस्कार, माझं नाव रंजना सुर्वे आहे. माझ्या स्टॉलचं नाव आहे साक्षी बुटीक, स्टॉल नंबर 12. आणि ब्राह्मण सभा हॉलमध्ये आम्ही एक्झिबिशन केलेलं आहे. सो तिथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी, शॉर्ट टॉप्स, लॉंग टॉप्स, 2 पीस, 3 पीस, नाईटीज, परत 1 पीस, हे सगळा माल मिळेल. माझा माल पूर्ण प्युअर कॉटनचा आहे, प्युअर सॉफ्ट कॉटन. आता हे बघा, हे शॉर्ट टॉप्स आहेत. कॉटनचे हा, 54 साईज पर्यंत तुम्हाला सर्व भेटेल. आता तुम्ही हे बघाल, प्युअर लखनवी. हे बघा, कमी रेंज मध्ये चांगले प्रोडक्ट्स. हा, साईजेस भेटतील. साईज M पासून तुम्हाला 54 पर्यंत सर्व साईजेस मिळतील. आणि इंस्टाग्राम हँडल आहे ना तुमचं? हा, हे बघा, हे म्हणजे इन्स्टा आयडी आहे, फेसबुक आहे, प्लस ईमेल पण आहे. ऑनलाईन ऑर्डर. हा, इथे नंबर आहे फर्स्ट, त्याच्यावर जर तुम्ही ऑर्डर केली ना तर तुम्हाला ऑनलाईन मिळेल. आणि ऑनलाईन कुरिअर 1000पर्यंत असेल ना, तुम्ही माल घेतला तर तुम्हाला फ्री कुरिअर. चालेल. मग आता तुम्ही 3 दिवस इथे आहात? हो, 3 दिवस आमचं एक्झिबिशन आहे, 7, 8, 9. सो चांगला विजिट करा.
हा. टाइम हा तुम्हाला 11 ते 9 पर्यंत आहे. या हा. तर आता अजून एका साडीच्या स्टॉलवर आपण आलोय. ॲक्च्युली मला या साड्या एकदम छान वाटल्या, याची फिनिशिंग पण खूप छान आहे. या महेश्वरी आहेत ना ह्या इकडच्या? हां, याचा कलरच हां. ताई आपल्याला सांगतील की त्यांच्याकडे काय काय प्रकार आहेत साड्यांमध्ये. आणि तुमचा इंस्टाग्राम हँडल आणि तुमचा स्टॉल नंबर. आमचा स्टॉल नंबर आहे 15. इन्स्टा आय डी वामाक्षी कलेक्शन आहे. आणि आमच्याकडे हे महेश्वरी प्युअर हँडलूम महेश्वरी साड्या आहेत. त्यामध्ये कमळ बुट्टा हे चेक्समध्ये आहेत, ह्या प्लेनमध्ये आहेत महेश्वरी हँडलूम. आणि हे इरकलमध्ये पॅटर्न्स आहेत. आणि हे चंदेरीमध्ये आहे, प्युअर हँडलूम चंदेरी साडीज आहेत ह्या. हे कतान टिशू चंदेरी आहे ही, आणि ही टिशू चंदेरी आहे. आपल्याकडे भरपूर अशी व्हरायटी आहेत. साधारण प्राइस रेंज काय स्टार्टिंग आहे? ह्यांची साधारण 4-4.5 हजार पासून महेश्वरीची स्टार्ट होते. हो, कारण की हँडलूम साडीज आहेत त्या. त्या मध्य प्रदेशवरूनच बनवून घेतलेल्या आहेत आम्ही. आणि ही चंदेरी सुद्धा आम्ही 5.5 ते 6 हजार पासून स्टार्टिंग रेंज. हो, क्वालिटी आहे ती. त्यामुळे हे पण तिकडनंच चंदेरीवरूनच खास बनवून घेतलेल्या आहेत ह्या साड्या. आणि ह्या इरकलमध्ये आहेत आपल्याकडे. आणि तसं बाकी बनारसी पैठणी किंवा मल कॉटन आणि प्रीमियम क्वालिटीच्या सगळ्या ह्या टिशू, कोटा टिशू वगैरे, लिनन वगैरे साड्या आहेत ह्या. आणि ह्या लिनन कॉटनमध्ये साड्या, ह्या बागरू प्रिंटमध्ये, तर ऑफिस वेअर आहेत. हो, ह्या सुद्धा फंक्शनला. हो, ह्या पण खूप मस्त सुंदर साड्या आहेत ह्या. हा मल कॉटन आहे आणि ह्याच्यावर चिकनकारी असं वर्क केलेलं आहे. हो, एकदम सॉफ्ट. आणि हो, कलर्स हो दोनच राहील कलर्स आहेत त्याच्यात. हा एक कलर आहे त्याच्यात, छान आहे एकदम सॉफ्ट आणि नेसायला खूप सुंदर ऑफिस आहे. हो, वामाक्षी कलेक्शन. अंडरस्कोर वगैरे काहीच नाही, वामाक्षी. हो, नक्की. हो, 3 दिवस आहोत आम्ही. सकाळी 11 ते रात्री 9. हो हो. नक्की विजिट करा वामाक्षी कलेक्शन. गणपती सीझन आहे, खूप हा. आणि कमी रेंज मध्ये पण साड्या आहेत ह्या, जशा भाऊबीजसाठी म्हणजे रक्षा गिफ्ट करायचं असेल तर ह्याही खूप सुंदर ऑप्शन आहे. हे प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे, बनारसी मध्येच आहे, प्रीमियम क्वालिटी आहे. एकदा स्टार्टिंग रेंज ह्यांची पण 1,500 स्टार्टिंग वगैरे आहे. त्यामुळे हे पण खूप सुंदर साड्या आहेत. नक्की विजिट करा वामाक्षी कलेक्शनला. थँक्यू. तर गाईस, मला ह्यांच्याकडची ना ह्या महेश्वरी साड्या खूपच जास्त आवडल्या. त्यातल्या त्यात ही जी साडी होती त्याचे शेड्स इतके छान होते. आणि तुम्हाला आता ह्याच्यामध्ये कळत नाही आहे, पण ते एक्झॅक्ट शेड तुम्हाला तिथेच कळेल. तर तुम्ही नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. तर चला पुढच्या स्टॉलवरती जाऊया. तर इथे शुद्ध तुपातले पौष्टिक लाडूचा पण एक स्टॉल आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे बरेच प्रकारचे लाडू आहेत. आणि इथे बाकीच्या पण गोष्टी आहेत. तर ताई आपल्याला सांगतील की त्यांच्याकडे काय काय आहे. तुमचा स्टॉल नंबर सांगा, तुमचं नाव सांगा आणि काय काय तुमच्याकडे आहे ते. माझ्या स्टॉलचं नाव आहे बोरबाटकर फूड्स. माझा स्टॉल नंबर आहे L19. आणि माझ्याकडे 13 प्रकारचे सगळे तुपातले लाडू आहेत. जे ड्रायफ्रूट लाडू जे खजूरपासून बनवलेले आहेत. त्यानंतर मल्टीग्रेन लाडू आहेत, त्यात सगळे सप्तधान्याचा वापर करून केला आहे. असे सगळे जास्त करून काळ्या गुळात बनवलेले लाडू आहेत. आणि बाकी बरेच प्रकारचे लाडू आहेत. उकड्या तांदळाचे आहेत, शेंगदाणा कुटाचे आहेत, हे काय राघवदास आहेत. हे ओलं खोबरं आणि रवा मिक्स आहे. अच्छा. रवा बेसन पण एक वेगळा प्रकार आहे. अशी खोबऱ्याची वडी पण आहे, गुळात बनवली आहे.
शेव आहे. ओके, कसली शेव आहे ती? हे नॉर्मल हा, बेसिनची ना? हो. टेस्टला दाखवते तुम्हाला. आईला लागली. त्याला ना बंद करून ठेवणं हो. गरम पण. तुमचा काय इंस्टाग्राम हँडल वगैरे आहे का? हो आहे. सांगा. बोरबाटकर फूड्स म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे. तिथे तुम्ही जाऊन नक्की विजिट करू शकता. किती दिवस आधी? हो. बोरभाटकर फूड्स. अजून एक इथे साडीचा स्टॉल आहे, तर इथे बघू शकता तुम्ही भरपूर साड्या आहेत. कोणती पण साडी असेल ना त्याच्यावरती हा ब्लाऊज आहे. इथं लावून बघ. काही तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत तुम्ही सांगू शकता? आमच्याकडे नाव माझं नाव श्रद्धा. आमच्या ब्रँडचं नाव आहे साडी चोळी. आमच्याकडे महेश्वरी आहे, सेमी महेश्वरी आहे, मल कॉटन आहे, खादी कॉटन आहे आणि टिश्यू सिल्कसुद्धा आहे आणि जामदानी पैठणीसुद्धा आहे आमच्याकडे. बऱ्याच साड्या आणि हे त्यांचं इंस्टाग्राम हँडल पण आहे इथे. आणि तुम्ही 3 दिवस आहात इथे? हो, आम्ही 3 दिवस आहोत, 7, 8, 9. आमचे प्राइस रेंज आता आम्ही काही सेलमध्ये काढले आहेत. जसे हा आमचा लॉट आहे जो 1000चा आहे, हा 1200चा आहे आणि 1500, 2000 असे डिफरंट प्राइस रेंज आहे. टिल 4000 महेश्वरी आहे जी ती 4000ची आहे. हा, हँडलूम महेश्वरी. 4000. हा. कलरफुल होती ना मगाशी. थँक्यू. मस्त साडी आहे पण. त्याच्यामध्ये हे कलर आहेत. हा, एक एक ओपन नका करू, फक्त असं असे ठेवत जाईल का आपण? ब्ल्यू, येलो, मस्टर्ड टाईप, रेड, हा एक कलर आहे क्रीम मध्ये. अशा प्रकारे आम्ही इथे दमून बसलोय. मजा आली का? हो, खूप मजा आली. सगळं बघायला मिळालं. छान छान. ते पण लाडू घ्यायचे राहिले. लाडू घ्यायचे होते? घ्यायचे होते ना. कुठले? त्यातले कुठले तरी. आवडून आता त्यांचं आपण घेतलंय ना, तर त्यांना आपण ऑर्डर ऑनलाईन करू शकतो असं आहे. तर इथे स्टॉल आहे, आतमध्ये स्टॉल आहे आणि आम्ही इथे बसलोय. जरा दमलो, पाय दुखले म्हणून. तर आम्ही ना काहीतरी शॉपिंग पण केलेली, तुम्हाला मी नंतर दाखवीन की मी काय काय घेतलंय. तर आधी आपण आता काहीतरी खाऊया ना. भूक लागली आहे का? चला काहीतरी खाऊया. चालत चालत जातोय, बघूया आता नियर बाय आम्हाला काय मिळतंय. भूक लागली आहे इथे लोकांना. आता वाजलेत किती वाजले ग? वाजलेत 3:45 आणि आम्ही जेवलो नाही दुपारी, न जेवताच निघालोय. जाता जाताना गाईज, मी जिथे गणपती बुक केलाय ना, तर ते रस्त्यामध्येच मला दिसलं, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. तर इथे ना सगळ्या शाडूच्या मूर्त्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते परत एकदा ते दुकान. म्हणजे जर तुम्ही डोंबिवलीचे असाल तर तुम्ही इथे येऊन बुक करू शकता. तर त्यांचे ना 2 शॉप आहेत. एक इथे आहे जिथे भरपूर सारे गणपती आहेत आणि एक मेन शॉप आहे ना ते तिथे आहे, जे गावच्या गोष्टी लिहिलंय ना तिथे आहे. आणि आपली मूर्ती तिथेच आहे, त्या दुकानाच्या इथेच आहे. फ्लिकर जाम होत आहे लाईटमुळे.
तर इथे मी गणपती माझा बुक केला आहे. खूप सुंदर मूर्ती आहेत, ऑलमोस्ट बुक झाल्यात आणि त्यांचं अजून एक तिथे समोर मी जे मागे दाखवलं ना ते एक दुकान आहे. तर लवकर येऊन तुम्ही, जर तुमची नसेल झाली बुक तर लवकर येऊन बुक करू शकता. किती % बुक झाल्यात मूर्त्या? तर मी 1000 मूर्त्या आणल्या होत्या, त्यातले माझे 100% मूर्त्या गेले. त्याच्यामध्ये कमीत कमी माझ्याकडे आता 90% तरी असतील, इकडे आणि इकडे. थँक्यू. लागली आणि आम्ही इथे एवढ्या उन्हातून चालतोय. आता कुठेतरी काहीतरी खाऊया, खातो कुठेतरी आणि मग जातो घरी. अरे तू काय घेशील ते? चल, पावभाजी. पावभाजी नाही, मग पावभाजी नाही, थालीपीठ बिलीपीठ काय असेल ते चालेल. थालीपीठ इथे या रेस्टॉरंटमध्ये नाही मिळत, ते मराठी रेस्टॉरंटमध्ये मिळतं. चला तर आता फायनली आम्ही आता इथे पोहोचलो आहे. आता आम्ही इथे काहीतरी खातो आणि मग आम्ही घरी जाऊ, आराम करू थोडा आणि मग मी हा व्हिडिओ एडिट करून टाकेन यूट्यूबमध्ये. तर आईने तिच्यासाठी ऑर्डर केलेला साधा डोसा आणि मी माझ्यासाठी ऑर्डर केलेली पावभाजी. तर आता आम्ही खातो, मस्त चहा पितो आणि मग घरी जातो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील का हे सुद्धा सांगा. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.